मराठा आरक्षणाबाबत जे ओबीसींचे मोर्चे निघाले त्या बाबतीत आपलं स्पष्ट मत काय आहे? असं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींचे मोर्चे निघाले त्याबद्दल मला काहीही मत नोंदवायचं नाही. परंतु कोकणामध्ये जे मत या ठिकाणी ओबीसी समाजाचे मोर्चे निघालेले आहेत त्या मोर्चातून त्यांनी सरकारचा धिक्कार केलाय, निषेध केलाय. सरकारचा दुटप्पीपणा, सरकारची बदमाशी ही त्यांनी सर्वांच्या समोर आणून दिलेली आहे. फक्त मला आपल्या कोकणातल्या आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि खास करून माझ्या मतदारसंघातल्या सर्वच ओबीसी समाजाला नम्रपणे विनंती करायची आहे की मोर्चे काढणं, आंदोलन करणं, आपल्या मागण्या मागणं हा प्रत्येकाचा अधिकारच आहे. त्याबद्दल मी भाष्य करत नाही. परंतु आपल्या गुहागर मतदारसंघामध्ये आणि विशेष करून ज्या गुहागर तालुक्यात मी आता बसलोय त्या तालुक्यामध्ये एकाही मराठा समाजाच्या माणसानं मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी केलेली नाही. मागच्या वेळेला जेव्हा सर्च घेतला गेला, शोध घेतला गेला, त्यावेळेला एकच कोणतरी माणूस कुणबी समाजाचं त्याच्याकडे फार पूर्वीचं प्रमाणपत्र होतं अशा पद्धतीची महसूल विभागाकडे माहिती आली. परंतु तो माणूस अद्यापपर्यंत कोण आहे तो महसूल विभागात काय दाखल झालेला नाही. त्यामुळे आपल्याकडे या गोष्टीचा कुठेही परिणाम नाही. एवढं आपण सर्वांनी लक्षात घेऊन त्या संदर्भात मोर्चे, आंदोलन काढावी. परंतु आपल्या इकडची जी काही सामाजिक बैठक आहे त्या बैठकीला धक्का लागणार नाही असं सर्वांनीच वागलं पाहिजे. कुठल्या विशिष्ट समाजाने मी म्हणत नाही अशी माझी विनंती आहे. भाजपचे नेते म्हणतात की यापुढचा मुंबईचा महापौर हा खान असेल, उद्धव ठाकरे त्याला खान या नावाचा बसवतील. असं आहे की हे भाजपवाले जे कोणी असे बोलतात, जे कोणी बोलतात ते नुसते नालायक नाही, महानालायक आहेत. कधी खान म्हणायचं, कधी औरंगजेब म्हणायचं. यांचं प्रेम भाजपवाल्यांचं हे राष्ट्रप्रेम नाही तर हे पाक म्हणजे पाकिस्तान प्रेमी लोक आहेत. या देशामध्ये पाकिस्तानचं नाव, मुसलमानांचं नाव, अतिरेक्यांचं नाव, धर्मविरोधी लोकांचं नाव भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संबंधित लोक जितके वेळेला घेतात तितके वेळेला इथले आमच्या भारतातले, हिंदुस्थानातले मुस्लिम सुद्धा पाकिस्तानचं नाव घेत नाहीत. पण भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय जेवणही गोड लागत नाही आणि झोपही लागत नाही. असे लोकच अशा पद्धतीचा अस्लाद्य भाषा करू शकतात, अस्लाद्य प्रकारच्या काही टीका टिप्पण्या करू शकतात, कारण त्याने ते विकृत लोक आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.